2 धावा होऊ शकल्या असत्या, पण डबल माइंडेड होते. संभ्रम निर्माण झाला दोघांच्या मनामध्ये. ती द्विधा मनस्थिती आणि त्याच कारणास्तव विकेट. खूप चांगला थ्रो देखील आला आणि बघा काय थ्रो डीप मधून फिल्डर अगदी जमिनी समांतर थ्रो होता. त्यांना माहिती होतं की आपण जर थ्रो चुकीचा फेकला तर इथं बॅटर वाचला असता, पण प्रमोद परतलाय. प्रमोद आऊट झालेला आहे आणि आता नितीन न्यू बॅटर मैदानावरती येतोय. आपण मागच्या मॅचमध्ये ऐकलं हर्षद पवारला, जो गोरेगावला बिलॉंग करतो, मूळचा पुणे जिल्ह्यातला आणि मागच्या 1 वर्षापासून आपण जर पाहिलं तर तो या विभागामध्ये मुंबईमध्ये काम करतो ॲज अ कॉमेंटेटर. भारदस्त आवाज आहे हर्षदचा, चांगला आवाज आहे. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटने पॅटच्या मधून निघून जातोय. डॉट बॉल. मागची मॅच आपण बघितली, काय स्कोरिंग मॅच आणि काय जबरदस्त द्वंद्व आपण बघितला 2 टीम मध्ये. शॉट ऑफ लेन पूल करताय, स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर येतात डीप मधून. पहिली धाव सहजतेने कंप्लीट केले आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत आहेत. नकार दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. मैदानाच्या सभोवती आपण बघता सगळीकडे तुम्हाला हिरवळ बघायला मिळते. दिवस पावसाचे आहेत आणि त्यामुळे हा निसर्ग तुम्हाला फुलताना दिसतोय, बहरताना दिसतोय. एका बाजूला सिमेंटची जंगल समोर आपल्या उभी आहेत, गगनचुंबी या इमारती, तर दुसऱ्या बाजूला एक सुंदर गाव, उसर घर. लॉफ्ट केलाय, उंच गेलाय, जेल होईल का? नाही गेलाय. चेंडू सीमा पार आणि जाताना देऊन गेलाय प्रवीणला आणि टीमला 6 धावा. या 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती फुलते, बहरते, वृद्धिगंत होते. 11 धावा झालेले आहेत. आमच्यासोबत संदीप आहे, खूप चांगला ऑपरेटिंग या ठिकाणी करतायत. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट ही स्पर्धा कव्हर करते. अनेक वाहिन्या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ॲक्टिव्ह आहेत आणि दरवर्षी तुम्हाला नवीन नवीन चॅनल बघायला मिळतं. आणि बघा, पावसाला घाबरून आमचे सगळे खेळाडू आतमध्ये आलेले आहेत, पण मैदानात असल्यावर पळता येत नाही. तुम्ही एकदा उतरले, भिजले का मग तुम्हाला खेळावं लागतं. हलक्या हाताने प्लेस केलंय, पाहिलं डीप मध्ये, फिल्डर मागे आहेत, पण नाही, केवळ एकच धाव घेतली जाईल. असं वाटलं की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल, पण नाही झाला प्रवीणकडनं. कारण की मगाशी आपण पाहिलं तर एक चूक झाली, प्रवीणकडनं झाली, प्रमोदमध्ये दोघांमध्ये तालमेल बिघडला. प्रमोद धावचीत झाला आणि क्रिकेटमध्ये धावचीत होणं प्रत्येकाला आपण म्हणतो की ती दुर्दैवी घटना असते. क्रिकेटच्या परिभाषेत त्याला आत्महत्या करण्याचा मन असं म्हटलं जातं. एक वेळ झेलचीत व्हा किंवा मारून आऊट व्हा, पण धावचीत होणं कुठल्याही बॅटरला कधीही ते आवडत नसतं. आणि त्यामुळे प्रमोदला असं वाटलं की आपण धावा करू शकतो, पण तिथे तो धावचीत झाला. बॉलिंग मार्कवर आर्यन, लेफ्ट आर्मवरती विकेट. हा चेंडू खोलवर टप्प्याचा बॅटच्या संपर्कात आला नाही. पावसाची उपस्थिती या ठिकाणी बघायला मिळते आणि आज पाऊस येऊन जाऊ नये. बघा, अधूनमधून पाऊस थांबतो, मध्येच येतो. काही टीमला पाऊस आलाच नाही काही मॅचला आणि त्यामुळे बॅटरला ती एक संधी मिळाली. पाऊस पडल्यानंतर थोडीशी प्रतिकूल परिस्थिती होते. हा बघा पावसाचा जोर. वाईट बॉलचा इशारा अंपायर सांगत असताना VCC उसरगरचं हे किंग मैदान. डाव्या बाजूला आपण बघताय 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. त्याचबरोबर व्हाईट बॉलचा इशारा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, दिल्लीच्या मोगलशाही विरुद्ध व विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध ज्यांनी लढा पुकारला आणि 500 वर्षाची गुलामी ज्यांनी नष्ट केली, असे छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर ही प्रतिमा तुम्ही बघताय. जेल ड्रॉप झालाय आणि अगदी त्याच्याच बाजूला या ट्रॉफी. सारा काही हा जो संघर्ष सुरू आहे या ट्रॉफीसाठी सुरू आहे. पैसा कितीही क्रिकेटमध्ये आला असला तरी या ट्रॉफीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुम्ही जिंकता तेव्हा गावामध्ये पैसे उडवत जात नाही, तुम्ही ती ट्रॉफी डोक्यावरती घेऊन मिरवता आणि ट्रॉफीसाठी हा संघर्ष मैदानात सुरू आहे. अत्यंत सुंदर अशी पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. धावा झालेल्या आहेत, एकूण 15 धावा झालेल्या आहेत.
72 टीमच्या आपण बघतायत फलंदाजी आहे. एक धाव धावताना थोडंसं आपण बघतोय की तिथे फलंदाज संघर्ष करतायत आणि विदाऊट शू चप्पल धावतायत. थांबल्या त्या ठिकाणी गोलंदाज कुठेतरी रनवेमध्ये त्याला ते जाणवलाय रनअपमध्ये आणि त्यामुळे पुन्हा आपल्या बॉलिंग क्रीजवरती येईल. हा चेंडू जाऊ दिलाय, पुन्हा टाकावं लागेल वाईट बॉल आणि सातत्याने ओव्हरमध्ये आपण बघतायत हा वाईट तिसरा आलेला आहे. बॉलिंग मार्कवर आर्यन आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग करत असताना. हा देखील पुन्हा टाकावा लागेल. चौथा चेंडू वाईट आहे आणि वाईट चेंडू भरपूर वाईट असतात आणि वाईट चेंडू अवांतर चेंडू नेहमीच पराभवाला कारणीभूत ठरत असतात. आर्यन थोडासा दबावाखाली आहे. हे षटक आतापर्यंत 4 वाईड आलेले आहेत. फुल लेंथ यावेळेस मात्र कमबॅक चांगलं झालंय. थोडीशी पिचिंग आतमध्ये केली गेली आहे. मिडल स्टंपवरनं चेंडू स्लाइटली बाहेर निघतोय. हा डॉट बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आर्यन. ऑन साईडला खेळतायत, फिल्डर आहेत मिड ऑनला. चेंडू कव्हर करतायत तोपर्यंत एक धाव येईल. सिंगलच्या साह्याने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 19. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आर्यन तयार. आर्यनच्या या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. समोर फिल्डर आहेत. चेंडू थांबवता आला नाही, हाताला ब्रश करून मागे गेलाय. त्या दरम्यान या 2 धावा येतील. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 21 धावा. बॅटिंगसाठी आपण बघतायत प्रवीण आणि त्याचबरोबर नितीन बॅटिंग करतायत. षटक दुसरं संपलेलं आहे. 21 धावा झाल्या. 10.5ची धावगती राखलेली आहे. 1 विकेट गमावलाय प्रमोदच्या रूपाने. प्रमोद हे नाव खरं डोंबिवलीच्या क्रिकेटमधलं फार मोठं नाव आहे. प्रमोद म्हात्रे, मॅन फ्रॉम देसाई. 21 धावा आणि ठाणे जिल्ह्याचा ठाण्या वाघ म्हणून प्रमोद म्हात्रे यांची ओळख राहिलेली आहे. आणि या टीममध्ये आपण प्रमोद या नावाचा सलामीचा फलंदाज खेळताना पाहिला. बॉलिंगसाठी नितीन येत आहेत. वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक घेऊन येत आहेत. स्ट्रायकिंग इनला प्रवीण आहेत. नितीन टू प्रवीण. नितीन उसरगर गाविनकडनं तयार होतोय. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल खोदून काढलाय. ओव्हर पॉइंटला फिल्डर आहे. डीप मध्ये मिसफील्ड झाली आहे. जजमेंट चुकले. 2 धावा सहजतेने पूर्ण झालेल्या आहेत. त्या चुका टाळाव्या लागतील आणि या 2 धावा या दरम्यान येतील. 23. पुन्हा एकदा नितीन. ऑन साईडला फिल्डर आहे. सर्कलमध्ये चेंडू अडवतील. 1 धाव अडवता आली नाही. धावचीची संधी आहे आणि या दरम्यान फलंदाज आउट. विघ्नाथा बुरंबाळ वर्सेस श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे. दोन्ही कॅप्टननी रिपोर्टिंग करायचे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. तर सेकंड राऊंडचा हा दुसरा सामना दुसऱ्या फेरीला प्रारंभ झाला आहे. न्यू बॅटर कपिल मैदानावरती आलेलं आहे. तर विघ्नार्थ बुरंबाळ आणि श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे 26 धावा झाले. बॉलर्स बॅक ड्राईव्ह खोदून काढलाय. चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा अगदी बुंद्यात टाकला होता. हा डॉट बॉल.
तिसरा षटक प्रगतीपथावरची 4 ओव्हरची मॅच. 3 ओव्हरची मॅच. थोडं करेक्शन करतो कारण सेकंड राऊंडच्या मॅचेस 3 ओव्हरचे. ओहो, विकेट कीपर देखील आश्चर्यचकित झाले आणि फाईन लेगला फिल्डर तिथे चूक करतोय. या दरम्यान या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचली ती 28. अखेरचं षटक. पुन्हा एकदा नितीन तयार. स्टार्किंग इनला बॅटर आहेत प्रवीण. ओव्हर द विकेट. ड्राईव्ह करतायत, ऑफ ड्राईव्ह फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू थांबवलाय पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये हा चेंडू पकडता आला नाही. सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडतात पण तोपर्यंत या 2 धावा इथून कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे आपण बघताय डाव पहिला संपलाय आणि पहिला डाव संपल्यानंतर भातथळी संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 30. तर प्रति ओव्हर मागे 10 धावांची धावगती बघायला मिळाली आणि आता 10.33च्या रिक्वायर्ड रन रेटने इथून वनांगडेवाडी टीमला करायचे धावा 31. बघूया वनांगडेवाडी टीम कशा पद्धतीने चेसिंगला मैदानावरती उतरते. दुसऱ्या बाजूला भातळीने 30 धावा केल्या 3 ओव्हरमध्ये. मागचा सामना आपण बघितला हाय व्होल्टेज आणि अत्यंत अशी सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपण बघतायत. सेकंड राऊंडला सुरुवात झालेली आहे. आयोजक आहेत चला विघ्नहर्ता मुरंबाळ आणि त्याचबरोबर श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे. टॉससाठी या लवकर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. या मुरंबाळ आणि अंबर्डे दोन्ही कॅप्टननी लगेचच या. मुरंबाळचे संघनायक आलेले आहेत कृष्णा. तर अंबर्डेचे कॅप्टन लवकर या कारण मुरंबाळचे कॅप्टन आलेले आहेत. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. तर टार्गेट 31 धावांचे. फिल्डिंग लगेच लावून घ्या. वेळेच्या बाबतीत कॉपरेट करा मित्रांनो प्लीज, कारण की आपलं शेड्यूल फार मोठं आहे. 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे. चला अंबर्डेचे कॅप्टन या. टॉस करूया. किरण यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभाचे आपण नाणेफेकीचा कौल पूर्ण करायचा आहे. या आपण किरण यांच्या शुभास्ते करूया टॉस. अंबर्डे वर्सेस बुरंबाळमध्ये टॉस होतोय आणि टॉस जिंकलेला आहे अंबर्डेने. डिसिजन काय मित्रा? 3 ओव्हरची मॅच. डिसिजन सांगा. फिल्डिंग करणार आहे टीम अंबर्डेने. टॉस जिंकलेला आहे आणि इन्व्हाइट केले बुरंबाळला बॅटिंगसाठी. यानंतरची मॅच दोन्ही टीमने खेळाडूंनी रेडी राहायचे. होळे आपण विद्यमान सामन्याकडे 31 धावांची गरज आहे. बॅटची एज विकेट किपरने प्रयत्न केला होता. भरपूर उंच चेंडू होता. मागे गेला लॉंग स्टॉपच्या दिशेने. या दरम्यान या 2 धावा येतील. प्रति ओव्हर मागे 10.33. फार मोठा रिक्वायर्ड रन रेट नाही आहे. बघूया शेवटी खेळ आहे क्रिकेटचा आणि अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या खेळामध्ये कधीही काहीही घडू शकतं.
वनागडेवाडी टीमला 31 धावा करायच्या आहेत. ओहो, व्हॉट अ शॉट, टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर. हा षटकार आणि काय मिडल झाला बघा, काय जबरदस्त आवाज आला. आणि रबर बॉलची खासियत आहे, टेनिस बॉलच्या कंपॅरिझनमध्ये रबर बॉल जेव्हा बॅटवरती येतो परफेक्ट मिडल होतो तेव्हा असा आवाज येतो आणि आवाज फलंदाजाला नेहमीच आनंदी करणारा. पूल करतायत, समोर फिल्डर आहेत. एक धाव्या दरम्यान कंप्लीट झालेली आहे. थ्रो देखील चांगला आला डीप मध्ये, गुड थ्रो, केवळ एक धाव मिळेल. सलामीवीर आपण बघतो मैदानावरती अक्षय आणि नितीन असे दोन सलामीवीर आहेत. स्ट्राईकला नितीन आलेले आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आय थिंक त्या ठिकाणी आपण बघतायत. धावा झालेल्या आहेत एकूण आपण बघतायत, एकूण 9 धावा झालेल्या आहेत. सलामीवीर स्टार्टिंग इनला नितीन, नॉन स्ट्राईकला अक्षय. बॉलिंग मार्कवर तयार प्रवीण, या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. उचलला नितीनने, उंच गेला, लांब जाईल का, आणि गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. जाताना देऊन गेलाय नितीन आणि टीमला 6 धावा. आणि या 6 धावेने एकूण धावसंख्या धावफलकावरती 15 धावा झाल्यात. काय जबरदस्त प्रत्युत्तर, आणि 15 धावा झाल्यात. अर्धी लढाई जिंकलेली, अर्धा किल्ला सर केलाय. आता उर्वरित 16 धावा करायच्या आहेत. टार्गेट जरी छोटंसं असलं तरी इथून मात्र अटॅकिंग क्रिकेट दाखवत आहेत. आपण पूल करतात, स्क्वेअर ऑफ द विकेट, आउटफील्ड फास्ट, चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. आणि इतकं जबरदस्त ग्रास असतानाही चेंडू बघा काय वेगाने ट्रॅव्हल होतोय. त्या मागचं कारण आहे, ताकद होती या फटक्यामध्ये. आणि ती नेहमीच यासाठी जाणला जातो. एक अष्टपैलू खेळाडू, जबरदस्त बॅटिंग, धावसंख्या 19 झालेली आहे. आणि केवळ 12 धावा विजयासाठी हव्यात. 13 बॉलमध्ये 12, 5 बॉलमध्ये 19 झाल्यात. महागडे षटक. आणखीन एक A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. काय मिडल करतोय बघा, दोन्ही इंडने धावा येतात आणि सामना पूर्णपणे खुला झालाय. 31चं टार्गेट आणि अशा पद्धतीने खेळतोय जणू काय 70-80 रन चेस करायचे आहेत. आणि त्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा झाल्यात. आणि आता केवळ 6 पावलं दूर विजयापासून. वनागडेवाडी टीम विजयाच्या समीप. आणि पूर्णपणे आपण बघतायत भातळी संघ पराभवाच्या छायेमध्ये. आता 12 बॉलमध्ये इथून विजयासाठी धावा करायचे 6. बॉलिंग मार्कवर नितीन, स्ट्राईकला अक्षय. ओव्हर द विकेट, हा चेंडू जाऊ दिलाय लेग स्टंपच्या बाहेर. वाईड बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करत असताना वाईडच्या आधाराने 1 धाव. आता केवळ 5 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. होणार का प्रश्न आहे, होऊ शकतात. आणि डिपेंड होण्याचेही काही उदाहरणं देता येतील. हा वाईड, आणि अशी बॉलिंग झाली तर मग ही मॅच तर अशी पण जिंकणं कठीणच झालंय, अशक्य झालंय. त्यात आपण बघतात आणखीन काम सोपं करतायत. सलग 2 चेंडू वाईड आलेले आहेत आणि केवळ 4 करायचे आहेत 12 बॉलमध्ये. लेग स्टंपच्या बाहेर आहे, हा देखील पुन्हा टाकावा लागेल. आणि आता केवळ 3 धावांची गरज. सलग 3 चेंडू वाईट फेकलेले आहेत. प्रेशर जरूर आहे, मॅच पूर्णपणे आता तो निसटलेली आहे. 12 बॉल 3. हा चेंडू यावेळेस संपर्कात नाही आला, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. फार जास्त गती नव्हती, शॉर्ट ऑफ लेन जरूर होता पण ते टायमिंग साधता आलं नाही. पण ॲज अ रबर बॉल मध्ये तुम्हाला या गोष्टी बघायला मिळत आहेत. 11 बॉल 3. फ्रंट फुटवरती आले, पूल करताय, स्क्वेअर ऑफ द विकेट, फिल्डर आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ 1च धाव मिळेल. आणि आता केवळ 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असा नियम आहे, कुठल्याही प्रकारचा टाय ब्रेकिंग मेथड नाही आहे. ना सुपर ओव्हर, ना बॉल आउट,
ना विकेटला महत्व ना टॉसला महत्व, चेसिंग कंपल्सरी. आणि हा विनिंग शॉट नितीनच्या बॅट मधून, सामना फिनिश. एकही विकेट न गमावता 10 गडी आणि 10 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे आणि हा फार मोठा विजय प्राप्त केलाय वनागडेवाडी टीमने. अभिनंदन टीमचं. आणि नितीन बघा 4 बॉल मध्ये 22. जवळजवळ आपण जर पाहिलं तर त्याचा स्ट्राईक रेट 550चा बघायला मिळतोय तुम्हाला. सुपर बॅटिंग.